नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ आहे पूर्णपणे जात पडताळणी, कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे नक्की काय आणि शिक्षणासाठी आता जी लागणारी ही गोष्ट आहे जात पडताळणी. तर ह्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, आपण स्वतः केल्यास कशा प्रकारचं होऊ शकतं, दुसऱ्याकडून करून घेतल्यास कशा प्रकारचं होऊ शकतं, ह्याच्यावरतीच आपण हे जात पडताळणीचं आज हे माहिती समजून घेणार आहोत. आय होप आपण प्रयत्न एवढा केला आहे की ही व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला जात पडताळणी संबंधित डॉक्युमेंट्सचं एकूण एक गोष्ट माहिती पडेल. त्याप्रमाणे आपण एक DTV लॅपटॉपमध्ये तयार केलेली आहे. तर जसं की आपलं आहे सप्तरंगी शासकीय कामांमध्ये आपल्या सर्वांचे हा एक डिजिटलचं दुकान. डिजिटलमध्ये शासकीय कामं करण्याचं एक आपण सोर्स तयार करायचा प्रयत्न करत आहोत. आपली सुविधा जास्तीत जास्त कशा पुरवता येतील शासकीय कामांच्या यावरती आपण काम करत आहोत. आपला ग्राहक सेवा नंबर 8080509799 आहे. कॉल सपोर्ट संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत आहे. कॉल सपोर्टमध्ये थोडंसं प्रॉब्लेम सध्या आहे की आपण व्हॉट्सअपच्या थ्रू कॉन्टॅक्ट आम्हाला करू शकता. त्याचप्रमाणे सप्तरंगीचा आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब आपण नक्कीच करा आणि रेग्युलर अपडेट्स ह्याच्यावरती येत राहतील. तर त्याप्रकारे आपण बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्याला रेग्युलर येणारे नोटिफिकेशन मिळतील. मिळण्याचे वार कशा प्रकारे असेल, कुठे काय, ते आपल्या स्क्रीनवरती दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडून जी शासकीय आपल्याकडून जे पण काम केलं जाईल त्यामध्ये शासकीय फी अधिक सप्तरंगी सर्व्हिस फी अशी एकूण मिळून सुविधा ची फी घेतली जाणार आहे. तत्पूर्वी आपला जो आता विषय आहे जात पडताळणी, तर जात पडताळणी म्हणजे नक्की काय, ती कशासाठी केली जाते, जातीचा दाखला म्हणजे काय, सेंट्रल जातीचा दाखला म्हणजे काय, जात पडताळणी म्हणजे काय, याच्यातले फरक काय आहे, जात पडताळणी केव्हा करता येते, शिफारसपत्र, शिक्षण, इलेक्शन ह्या संबंधी थोडीशी माहिती देऊ इच्छितो. की जात पडताळणी यासाठी केली जाते कारण का आपला हा भारत देश, आपल्यामध्ये विविध जाती धर्म आहेत आणि त्या जाती धर्मांना त्या प्रकारचा एक आरक्षणसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सवलत मिळते आणि जातीमध्ये आपण विभाजलेला आपला भारत देश आहे, त्यामुळे ते प्रत्येक जातीला वेगवेगळी जात आहे आणि हा व्यक्ती त्या जातीचा आहेच की नाही हे सिद्ध करण्यासाठी जात पडताळणी होते. जातीचा दाखला हा आपल्या महाराष्ट्र लेवलला, म्हणजे मी या जातीचा आहे, हा महाराष्ट्र लेवलला एक डॉक्युमेंट्स व्हॅलिड असणारे डॉक्युमेंट्स आहे. त्याचप्रमाणे सेंट्रल जातीचा दाखला म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर, इंडियाच्या आतमध्ये म्हणजे भारताच्या आतमध्ये जो दाखला शिक्षणासाठी लागतो तो सेंट्रल जातीचा दाखला. आणि जात पडताळणी म्हणजे आपण जो जातीचा दाखला आहे त्या जातीचेच आहोत की नाही ह्याची जात पडताळणी व्यवस्थितरित्या केली जाते, त्याला जात पडताळणी म्हटलं जातं. आता परीक्षेला जे 12 उत्तीर्ण झालेत त्यांच्यासाठी हा डॉक्युमेंट्स बऱ्यापैकी लागत आहे. कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये हे काढलं जातं, तर हे आपलं कधीही मनात आलं तर आपण काढू शकत नाही, ह्याच्यासाठी शिफारसपत्र लागतो. मग हे शिक्षण असेल त्यावेळेस आपल्याला कॉलेजकडून, आपल्या महाविद्यालयाकडून पत्र मिळतो. इलेक्शन जेव्हा असेल तर इलेक्शनमध्ये सुद्धा जो कोटा असतो जातीवाईजचा, त्यावेळेस सुद्धा इलेक्शन डिपार्टमेंटकडून आपल्याला तो शिफारसपत्र मिळतो. त्याचप्रमाणे अनेक काही शासकीय कंपन्यांमध्ये वगैरे ज्यावेळेस जात पडताळणी पाहिजे असते त्यावेळेस तिथून पत्र मिळतो. म्हणजे शिफारस पत्रांच्या आधारेच फक्त जात पडताळणी करता येते. जसं आपण जातीचा दाखला आपल्याला वाटतं काढायचा आहे, सेंट्रल जातीचा दाखला काढायचा आहे आणि डॉक्युमेंट सबमिट केले की होऊन जातं, तशा जात पडताळणीचं नाही. जात पडताळणीसाठी शिफारसपत्र हे कंपल्सरी आहे. तर पुढे अर्जदार कोण होऊ शकतात, तर अर्जदार 18 वर्षावरील व्यक्ती होऊ शकतं. शाळेचा आपण आजचा जो बोलणार आहोत तो शाळेच्या कंटेंटमध्ये आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्याविषयीच हा व्हिडिओ आहे, त्या गृहीत धरूनच आपण धरायचं आहे की 18 वर्षापेक्षा जर मुलगा वरचा असेल तर तो स्वतः सर्व अर्ज करू शकतो. परंतु जर तो 18 वर्षाखालील आहे, मुलगा मुलगी जी कोणी, तर त्यांचे वडील हे अर्जदार होणार. जे काही ॲप्लिकेशन आहे हे वडील करणार. यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत ते सर्वांना आपण समजून घ्या.
लाभार्थीचा आधार कार्ड झेरॉक्स प्लस ओरिजिनल, लाभार्थीचा शाळा सोडायचा दाखला, शाळेचा बोनाफाईड झेरॉक्स 1 प्लस ओरिजिनल, लाभार्थीचा कॉलेज फॉर्म 15A हा ओरिजिनल, हा कॉलेजमधून मिळणार, लाभार्थीचा कॉलेज बोनाफाईड हा सुद्धा ओरिजिनल लागणार, हा कॉलेजमधून दिला जाणार, लाभार्थीचा कॉलेज शिफारसपत्र हा सुद्धा ओरिजिनल लागणार, हा सुद्धा कॉलेजमधून दिला जाणार, लाभार्थीचा जातीचा दाखला एक झेरॉक्स प्लस ओरिजिनल, जर जातीचा दाखला नसेल तर ते काढावा लागेल, लाभार्थीचा ग्रामपंचायत रहिवासी दाखला, ग्रामपंचायत रहिवासी दाखला नसेल मिळत काही हरकत नाही, स्वयंघोषणापत्र रहिवासी स्वयंघोषणापत्र जोडला जाईल, त्याचा फॉर्मॅट आपल्याकडे आहे, किंवा आपण जे कोणी दुसरीकडून कुठूनही करून घेत असतील तर त्यांनीसुद्धा हे लक्षात घ्या की स्वयंघोषणापत्र आपण स्वतः जोडू शकतो. त्यानंतर लाभार्थीचे पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत 2, जो विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल जे कोणी, लाभार्थीचे कोऱ्या सफेद पेपरवरती सही लागणार आहे, लाभार्थीचा मोबाईल नंबर, लाभार्थीची ईमेल ID, लाभार्थीची पहिलीपासून ते आत्तापर्यंत कोणकोणत्या शाळेमध्ये व कॉलेजमध्ये कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले याची लिखित माहिती लागणार आहे, लाभार्थीचे हमीपत्र हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे, त्याचं फॉर्मॅटसुद्धा आपल्याकडून जे करणार आहे त्याच्यासाठी आपल्याकडून फॉर्मॅट ते रेडी आहे, इतर ठिकाणीसुद्धा जिथून जो कोणी करत असेल तिथून आपल्याला मिळून जाईल, पण हे आवश्यक आहे. वडिलांचे आधार कार्ड त्याच्यासाठी 3 झेरॉक्स प्लस ओरिजिनल, वडिलांचे ह्याच्यासाठी 3 झेरॉक्स की जर 18 वर्षापेक्षा लहान मुलगा असेल तर ॲफिडेविट्स करावे लागणार आहेत, त्याच्यासाठी हे झेरॉक्स 2 एक्स्ट्रा आहेत. त्यानंतर वडिलांचा शाळा सोडायचा दाखला 1 झेरॉक्स प्लस ओरिजिनल, वडिलांचं सुद्धा प्राथमिक शिक्षण म्हणजे जे पहिलीपासून पुढे जे घेतलेलं असेल तर त्याचं तो शाळा सोडायचा दाखला लागणार आहे, त्याची झेरॉक्स प्लस ओरिजिनल, प्लस प्राथमिक शिक्षण घेतलेला म्हणजे पहिलीपासून पुढे घेतलेल्या शिक्षणाचा निर्गम दाखला येतो. ह्या पुढे आपल्याला मी फॉर्मॅट दाखवेन कशा प्रकारचे हे दाखले असतात, त्याचे आपण पुढे डेमो फॉर्मॅट ठेवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे वडिलांचं पासपोर्ट साईज फोटो 5, कारण की ते म्हटल्याप्रमाणे की त्यांना ॲफिडेविट करावे लागणार आहेत, त्याच्यासाठी एक्स्ट्रा फोटो हे आहेत. वडिलांचा जातीचा दाखला त्याची झेरॉक्स 1 ओरिजिनल जर नसतील तर बनवावा लागेल, वडिलांचा सुद्धा ग्रामपंचायत रहिवासी दाखला जर नसेल तर स्वयंघोषणापत्र तो सुद्धा जोडावा लागेल. त्यानंतर वडिलांची सुद्धा कोऱ्या सफेद पेपरावरती सही, वडिलांचा मोबाईल नंबर, पुन्हा सेम वडिलांचं पहिलीपासून ते आत्तापर्यंत कोणकोणत्या शाळेमध्ये व कॉलेजमध्ये कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले त्याची लिखित माहिती, त्याचप्रमाणे आजोबांचा अथवा वडिलांचा शाळा सोडायचा दाखल्याची झेरॉक्स 1 आणि ओरिजिनल, सेम तेच प्राथमिक शिक्षण पहिलीपासून घेतले असल्यास शाळेचा ते प्राथमिक शाळेचा दाखला असणे अनिवार्य आहे, तो किंवा निर्गम दाखला. आता ह्याचं थोडंसं एक्सप्लेन करू इच्छितो. वेगवेगळ्या जातींसाठी वेगवेगळ्या वर्षांचा हा दाखला आहे, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की जर एखाद्याचे वडील यांचा जन्मच 1967च्या अगोदर झालेला असेल तर ते फक्त त्यांचा सुद्धा शाळा सोडायचा दाखला लागेल, त्याच्यामध्ये आजोबांची गरज नाही. परंतु ज्यांच्या वडिलांचा जन्म हा 1967 म्हणजे 13/10/1967 OBCसाठी म्हणतो आहे, त्याचप्रमाणे OBC SC ST VJNT आणि SBC साठी हे आपल्यासमोर लिहिलेलं आहेच. तर OBCचं जे सांगतो आहे मी की 13/10/1967 नंतर ज्याचा वडिलांचा जन्म झालेला आहे त्यांच्या वडिलांचं लागणार आहे, म्हणजेच विद्यार्थीच्या आजोबांचं सुद्धा शाळा सोडायचा दाखला लागेल कंपल्सरी, त्याच्याशिवाय हे कुठली प्रोसेस होणार नाही. नसेल एखाद्या वेळेस एखाद्या वडिलांचा जन्मसुद्धा नसेल झाला, मोठ्या चुलत्याचा असेल तर त्याचं मी आपल्याला पुढे सांगतो कशा प्रकारचं, पण ज्यांचं आहे त्यांचा अशा प्रकारचा हा डॉक्युमेंट्स लागणार आहे. शाळा सोडायचा दाखला 1967च्या अगोदरचा पुरावा, वडिलांचा आजोबांचा नसेल त्याचा आपण पुढे थोडंसं एक्सप्लेन करतो आपल्याला.
सोबत रेशन कार्डची झेरॉक्स एक आणि ओरिजिनल. परिवारामधील या अगोदर कोणाचीही जात पडताळणी केली असल्यास त्याचे झेरॉक्स एक प्लस ओरिजिनल. म्हणजे या अगोदर कोणाची जात पडताळणी केलेली असेल अशा प्रकारचं सर्टिफिकेट असेल आपल्या चुलत्यांमध्ये, म्हणजे आपल्या घरातील रक्तातील नात्यातील कोणी असेल तर त्याची ती एक प्रत जोडायची आहे, जेणेकरून ते सोपं पडतं, लगेच आपल्याला अप्रूव्हल मिळतं. त्यानंतर 25 नंबर आहे, लाभार्थी जे वडील, चुलते, आजोबा यांच्या नावात फरक असेल तर त्याचे गॅझेट जर बनवले असेल तर ते गॅझेट नसेल तर मग ॲफिडेविट बनवावं लागेल. जसं की पांडुरंग, पांडू, अशा प्रकारचे जे काही कॉन्फ्लिक्ट नावं बदलली जातात काही वेळेस, फरकाची असतात, तर त्यासाठी ॲफिडेविट पाहिजे, ते लागणार. त्यानंतर 26 नंबर, 100च्या बॉन्ड पेपरवर नोटरी केलेले किंवा साधे तहसीलदार समक्ष केलेले ॲफिडेविट, फॉर्म 3चे ॲफिडेविट. फॉर्म 3 म्हणजे नक्की काय, तर तो वंशावळ आहे. त्यामध्ये वंशावळ आपली दर्शवली जाते, कशा प्रकारचा कोणाचे, म्हणजे 1965चा जो 67चा जो पुरावा आहे त्याच्या अगोदरचा, त्या व्यक्तीशी आपला कशा प्रकारचा संबंध आहे तो ह्या फॉर्मॅटमध्ये जोडला जातो. ह्याचा आपल्याला पुढे फॉर्मॅट आहे, मी प्रत्यक्ष याची कॉपी ठेवलेली आहे, ते आपल्याला दाखवेन. 27 नंबर जो आहे डॉक्युमेंट्स, हे सुद्धा 100च्या बॉन्ड पेपरवरती नोटरी केलेले किंवा साधे तहसीलदार समक्ष जे ॲफिडेविट केले जातात त्याच्यामध्ये फॉर्म नंबर 17चा जो ओरिजिनल लागणार आहे, तो सुद्धा ओरिजिनल लागेल. फॉर्म 17 म्हणजे काय, तर ते एक प्रकारचं डिक्लेरेशन असतं, त्याच्यावरती आपण लिहिलं असते मला साठी मी जात पडताळणी करत आहे, ती खरी माहिती आहे वगैरे, अशा प्रकारचं ते डिक्लेरेशन असतं. तर ते फॉर्म 17चं एक ॲफिडेविट लागणार आहे, ते करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे CET किंवा इतर शासकीय प्रवेश परीक्षा देण्यासाठी भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत किंवा CET परीक्षा झाली असल्यास निकालाची प्रत. या स्टेटमध्ये 2 गोष्टी सांगतो, 3 गोष्टी, की एक तर आपण सद्यस्थितीला ज्यांनी अगोदरच करून घेतले, म्हणजे काहींचे आपण ॲप्लिकेशन केले ते अगोदर झाले, त्यांचे दाखलेसुद्धा म्हणजे सर्टिफिकेटसुद्धा बनून आलं, म्हणजे ते कॉलेजच्या शिफारस पत्रावरती त्यांचे जे म्हणजे एक्झाम झालेली आहे परंतु ऑनलाईन अजून ॲप्लिकेशन झाले नव्हते, म्हणून ते अगोदरचे जे व्यक्ती होते त्यांना हे जे फॉर्म आहेत कॉलेजकडून जे येणार आहेत, बोनाफाईड आहे, शिफारसपत्र आहे, फॉर्म 15 आहे, त्याच्या आधारे हे झाले, हे तर लागणारच आहेत. बट आत्ता ॲडमिशन ऑनलाईन अवेलेबल होणार आहे, तर त्यांनी ऑनलाईन हे 3 तर कागदपत्र लागणारच आहेत. सोबत आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्याची प्रतसुद्धा लागेल अर्ज केल्याची. आणि काहीजण अजून लेट करतात, तर त्यांना जो रिझल्ट येईल ते रिझल्टची सुद्धा नकल प्रत लागणार, अशा प्रकारचा तो डॉक्युमेंट्स लागेल. 29 नंबर, मूळ गावातील ॲक्च्युली 3 शेजाऱ्यांचं नाही, हे थोडंसं चेंजेस आहे याच्यामध्ये, की मूळ गावातील आपल्या जातीचे, आपली जी जात आहे त्या जातीचे 5 व्यक्तीचे आडनावं आपल्याला लागणार आहेत. ती 5 आडनावं आपण हे करायची आहेत, हे चेंजेस करायची गरज आहे. आपल्या 5 कुलदेवतांची नावंसुद्धा आपल्याला लागणार आहेत. हे झाले आपले डॉक्युमेंट्स. आता ह्याच्यामध्ये काही थोडेसे फॉर्म थोडीशी आउट ऑफ माहिती देऊ इच्छितो, की हे जर आपले डॉक्युमेंट्स लागले, हे असणे आवश्यक आहेत. ॲफिडेविट जे करायचे आहेत ते करावेच लागणार आहेत. जे ओरिजिनल पाहिजे ते पाहिजेच, कंपल्सरी पाहिजे. नसेल, एखादा हरवलं असेल तर वेगवेगळं दुसरं बनवावं लागेल. कंपल्सरी ओरिजिनलसुद्धा लागणारच आहेत. तर यामध्ये सर्व जे कागदपत्र आहेत त्या सर्व कागदपत्रांची आपल्याला सत्यप्रत करून ट्रू कॉपी करून घ्यायची आहे. सर्व कागदपत्रांना कोणते कागदपत्र सोडून कॉलेज फॉर्म 15A, कॉलेज बोनाफाईड, कॉलेजचं शिफारसपत्र, ग्रामपंचायत रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र, फॉर्म 3 ॲफिडेविट, फॉर्म 17चा ॲफिडेविट, प्राथमिक शिक्षण पहिलीपासून ते पुढे घेतलेल्या शाळेचा निर्गम दाखला
हे कागदपत्र सोडून इतर सर्व कागदपत्रांची सत्यापित करणे आहे. कारण की हे जे कागदपत्र आहेत हे ओरिजिनलच घेतले जातात. बाकीचे आपल्याला रिटर्न दिले जातात, पण हे ओरिजिनलच घेतले जातात. त्यामुळे हे सोडून बाकीचे जे कागदपत्र असणार आहेत, आपलं आधार कार्ड आहे, आपल्या शाळा सोडायचा दाखला आहे, त्या सर्व ट्रू कॉपी त्यांना करून घ्यायचे आणि मग ते आपल्याला सबमिट करता येतं. त्याचप्रमाणे वडिलांचा किंवा आजोबांचा 1965चा पुरावा नसला, मगाशी आपण जे उल्लेख केले होते, एखाद्या शाळेचा दाखला नसेल तर त्याचं कशा प्रकारचं होईल, तर त्याच्यामध्ये काका, आजोबा, आत्या, पणजोबा, वडिलांकडील रक्तासंबंधित नातेवाईकांचा जातीबाबत नोंद असलेला शासकीय किंवा महसूल पुरावा आणि नातेसंबंधाच्या सिद्धतेसाठी आवश्यक शासकीय किंवा महसुली पुरावा म्हणजेच प्राथमिक शाळेचा सोडल्याचा दाखला, प्राथमिक शाळा प्रवेश नोंद वही उतारा, गाव नमुना 14, फेरफार, गावठाण, शेतजमीन सातबारा उतारा, वारस प्रमाणपत्र, सेवापुस्तिका प्रथम पान, कोतवाल नोंद वही उतारा, जनगणना नोंद वही उतारा इत्यादी. आता ह्याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये एवढंच सांगा आपल्याला की आपले वडिलांचा जन्म, काही केसेसमध्ये वडिलांचा जन्म हा लेट झालेला आहे, पण आपले काका असतात त्या काकांचा जन्म हा 1965च्या अगोदरचा झालेला असतो. किंवा ॲट द सेम टाईम आपले जे आजोबा असतात त्यांचा जन्म किंवा त्यांचा शाळा सोडायचा दाखला आपल्या कदाचित नसतो, किंवा त्यांचा जन्म 1967 नंतर झालेला आहे, किंवा त्यांचा दाखला सापडत नाही, ते शाळेत गेले नाही, पण चुलते गेलेले आहेत. तर चुलत्यांचं सुद्धा जोडता येतं. आपली आत्या असेल तर आत्याचं जोडता येतं. फक्त एवढंच आहे की ते सिद्ध झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहेत की आपले ते चुलते आहेत, पण शासनाला हे दोघेजण भाऊ आहेत हे सिद्ध करावं लागतं. ते सिद्ध कुठून होतं की 7/12 हा एक मुख्य आहे की एका 7/12वरती जर दोन्ही भावांच्या वारसांची नावं असतील किंवा दोन्ही भावांची नावं असतील तर त्याला तो गृहीत धरलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते व्हॅलिड डॉक्युमेंट घेतलं जातं. म्हणजे ह्या केसमध्ये आपण चुलत्यांचं जोडायचं, वडिलांचं तर लागणारच आहे, परंतु जर 1965चा पुरावा नसेल, आपल्या चुलत्यांचा असेल, तर ते चुलत्यांचं जोडताना किंवा आपल्या आत्याचा जोडताना आपल्याला त्यांच्याशी रक्तसंबंध आहे हे आपल्याला ते 7/12वरून पुरावा करावा लागतो. त्याचप्रमाणे इतर अजून काही कुणाची असेल तर ते त्या वेळेस किंवा काही क्वेश्चन असेल तर आपण कॉमेंटमध्ये करू शकता. आपल्याला त्याचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर हे सुद्धा जे असणार आहे हे झेरॉक्स प्लस ओरिजिनल लागणार आहे. काही केसमध्ये, ज्यांच्या केसमध्ये नसेल त्यांच्यासाठी हे आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला हरवले असल्यास 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ॲफिडेविट करून दुय्यम प्रत शाळेतून घेणे. म्हणजेच काही जणांचे दाखले हरवतात, ओरिजिनल दाखले नसतात, कारण का ओरिजिनल ह्याच्यासाठी ओरिजिनल दाखले पाहिजेच, कंपल्सरी पाहिजे. तर त्यामुळे कोणाचे हरवले असतील तर त्यांनी काही हरकत नाही, आपण त्या ज्या शाळेमध्ये गेला आहात किंवा आपले आजोबांचं आपल्याला शाळा माहिती नसेल, कुठल्या वर्षाला गेले तर आपल्या आजूबाजूला विचारा आणि त्यांच्याकडून तो एक अंदाजित वर्ष घ्या आणि त्या वर्षामध्ये आपली नोंद बघा आणि एक 100 रुपयाचा बॉन्ड पेपर देऊन त्याच्यावरती मग त्या 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती आपण ॲफिड द्यायचा असतो की माझं ह्या कामाचा मी हा व्यक्ती ह्या वयाचा, ह्या गावाला राहणारा, माझे आजोबा, वडील जे कोणी आहेत की चुलते ते ह्या शाळेमध्ये ह्या वर्षापासून ह्या इयत्तेमध्ये शिकत होते, त्यांचा सदर शाळा सोडल्याचा दाखला हा गहाळ झालेला आहे, हरवलेला आहे, तरी मला माझ्या इतर कामासाठी मला म्हणजे जो काही काम उल्लेख करताय, कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही म्हणू शकता की मला हा दाखल्याची गरज आहे, तरी मला त्याची दुय्यम प्रत मिळावी. अशा प्रकारचा तो ॲफिडेविट, आणि ॲफिडेविट जे करणारे असतात त्यांच्याकडे फॉर्मॅट हे रेडी असतात. आपण त्यांना सांगू, थोडंसं एक्सप्लेन केलात की बाबा मला दुय्यम प्रत पाहिजे, तर ते फॉर्मॅट सांगतील. तर हा ओरिजिनलसाठी आपल्याला करावा लागणार आहे कोणाचा हरवला असेल तर. दुसरा, लाभार्थी वडील, आजोबा, काका, आत्या, पणजोबा यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जात वेगळी लिहिली असेल तर त्याचंसुद्धा ॲफिडेविट लागेल. काही केसमध्ये उदाहरण मी देईन, हिंदू कुणबी, काहींचा तिलोरी कुणबी, काहींचा मराठा, काहींचा हिंदू मराठा आजोबांच्या ह्याच्यामध्ये झाला असेल, वडिलांच्या ह्याच्यामध्ये झाला असेल, आजोबांच्या ह्याच्यामध्ये झाला असेल तर संपला विषय. याचा अर्थ की चुलत्यांच्या ह्याच्यामध्ये जर
कुणबी असेल, तो आजोबांमध्ये मराठा आहे, तर एक वेळेस तो क्रॉसिंग करून ॲफिडेविट करून तो त्याला रिकवर करता येईल. किंवा एखाद्या केसमध्ये आजोबांचा हिंदू कुणबी आहे, पण वडिलांचा चुकून अ, हिंदू मराठा झाला आहे किंवा मराठा झाला आहे, तर त्यालासुद्धा रिकव्हरी करता येते, कारण का जात ही वडिलांपासूनच आपल्याला येते. त्याचप्रमाणे एखाद्याच्या वडिलांमध्ये कुणबी आहे, आजोबांमध्ये पण कुणबी आहे आणि मुलाच्यामध्ये चुकून मराठा झाला आहे, काय झालं आहे, की म्हणजे एक कोणतीही कुठलीही जात आपली चेंज झाली असेल, तर त्यासाठी तो एक वेगळा ॲफिडेविट बनावा लागतो, की मी माझे आजोबा, माझे वडील किंवा माझे जे चुलते आहेत ते ह्या जातीचे आहेत. चुकून माझी नोंद अशा प्रकारची झालेली आहे. तरी जी आजोबांची किंवा माझ्या वडिलांची किंवा माझ्या ज्या चुलत्यांची जी जात आहे तीच माझी खरी जात आहे. अशा प्रकारचा तो ॲफिडेविट बनावा लागतो. तो एक एक्स्ट्रा कोणाच्या केसमध्ये जर असं झालं असेल तर हे करावं लागेल ॲफिडेविट. आता हे आपल्याला माहिती पडलं कोणकोणते कागदपत्र आहेत आणि कोणत्या केसमध्ये कशा प्रकारचं आहे. ह्याच्यामध्ये अजून काही राहिलं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. कॉमेंटमध्ये आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. स्वतः केले तर प्रोसेस कशाप्रकारे करावे, आमच्याकडून केल्यास कशाप्रकारे होईल, आमच्याकडून पूर्ण महाराष्ट्रभरातील व्यक्तींचे हे आम्ही कागदपत्र बनवून देऊ शकतो. स्वतः केलं आपण तर पहिले कशा प्रकारचं केलं त्याच्या अगोदर मी फॉर्मॅट दाखवतो. कोणते कागदपत्र कशा प्रकारचे असतात. काही जणांसाठी हे नवीन आहेत, काही जण रेग्युलर बघत असतील अशा प्रकारचं कागदपत्र, परंतु बरेच जण नवीन आहेत, तर त्यांना आपण पहिले कागदपत्र दाखवूया आणि पुन्हा मग आपण ह्या प्रश्नावरती येऊया की स्वतः केल्यास कसे करावे. अशा प्रकारचा सिमिलर आपल्याला लाभार्थीचा कॉलेज बोनाफाईड मिळेल. हा आपल्याला एखाद्याची एक विद्यार्थ्यांचा आपण बनवलेला आहे. त्यांचा दाखलासुद्धा आलेला आहे त्या विद्यार्थिनीचा, तर कारण का त्यांनी अगोदर बनवायला टाकला होता. तर अशा प्रकारचा काहीसा बोनाफाईड येईल. त्यानंतर कॉलेजचं शिफारसपत्र अशा प्रकारचं येईल. त्यानंतर कॉलेज शिफारसपत्र फॉर्म 15A हा काहीसा अशा प्रकारचा येईल. त्यानंतर एक माहिती फॉर्म पेज हा स्वतः आपण क्रिएट केलेला आहे. हा कुठेच अवेलेबल नसणार आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याची सही, म्हणजे इथे विद्यार्थ्याची सही घेऊन इथे वडिलांची सही, वडील नसतील तर आई वडील दोन्ही नसतील तर चुलत्यांची. हा फॉर्म पेज 2 आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जी वरची माहिती लागणार आहे काही, तर ती लिहिण्यासाठी हा फॉर्म तयार आपण केलेला आहे आणि ह्याचं PDF फाईल, ह्या दोन्ही पेजची PDF फाईल ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये आपण देण्याचं करणार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये आपण जाऊन ह्याची लिंक डाउनलोड करू शकता आणि ह्याला पेज डाउनलोड करून ह्याची झेरॉक्स काढून आपण ती आवश्यक माहिती लिहू शकता. विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर, विद्यार्थ्यांचे ईमेल ID, त्यानंतर विद्यार्थ्याचे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शाळेचे नाव व साल, म्हणजे इथे शाळेचे नाव लिहायचं आहे, कोणत्या सालापासून ते कोणत्या सालापर्यंत शिकलेले आहे ते शिक्षण. त्याचप्रमाणे तेच सेम आहे. विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाची माहिती, माध्यमिकची माहिती, उच्च शिक्षणाची माहिती आणि पुढे शिक्षण कोणत्या म्हणजे फील्डमध्ये आपण घेणार, कोणती डिग्री, कोणता कोर्स किंवा कोणतं क्षेत्र, तर त्याची थोडक्यात इथे माहिती लिहायची आहे. सेम वडिलांचा इथे मोबाईल नंबर, वडिलांचं प्राथमिक शिक्षण कुठे झाले, माध्यमिक शिक्षण कुठे झाले किंवा उच्च शिक्षण कुठे झाले, कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत आहे ते इथे लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये एक थोडंसं नमूद करेन, इथे आपण प्राथमिक, माध्यमिक, उच्च लिहिलेलं आहे. एकंदरीत काय पाहिजे आपल्याला, की पहिलीपासून म्हणजे एखाद्याने 1-2 वर्ष शिकला असेल, मग दुसऱ्या शाळेत गेला, पुन्हा 1-2 वर्ष शिकला आणि तिसऱ्या शाळेमध्ये गेला, तर असं काही कॉन्सिक्वेन्सेस होतात, तर त्यांची ती माहिती लागणार आहे. प्राथमिक, उच्च हे म्हणण्याच्या पेक्षा असं की आपण कोणकोणत्या शाळेमध्ये शिकले आहेत, कोणत्या कोणत्या वर्षापर्यंत, त्या सर्व शाळांची डिटेल्स लागणार आहे. त्यानंतर आपले जे 5 कुलदेवता आहेत, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हे 5 कुलदेवतांची इथं नावं लिहिण्यासाठी हा जागा आपण ठेवलेली आहे. तुमच्या जातीचे, गावातील तुमच्या जातीचे असणारी 5 आडनावे इथे आपल्याला लिहायची आहेत, कारण का ती आपल्याला पुढे
ऑनलाईन ही सर्व माहिती ऑनलाईन टाकण्यासाठी गरजेचे लागणार आहे ती सांगण्याचं आपल्या थोड्या वेळानं कशा प्रकारचं स्वतः केल्यास कशा प्रकारचं करता येईल. त्यानंतर विद्यार्थी निर्गम दाखला म्हणजे आपला शाळा दाखला असतोच, परंतु आपल्या शाळा एका शाळेमध्ये आपण शिकलो की नाही शिकलो याची गॅरंटी नसते. काहींची शाळा चेंजेस असते, काही पहिलीपासून ते 10वीपर्यंत एका शाळेत शिकतात, पण काहींचं 7वी नंतर 8वी नंतर 5वी नंतर 6वी नंतर शाळा बदललेली असते. तर शासनाने सांगितल्याप्रमाणे की वडिलांचा, विद्यार्थ्यांचा किंवा तुझ्या आजोबांचा तर त्यांचा पहिलीपासूनचा दाखला हा पाहिजे. मग त्याच्यामध्ये निर्गम दाखले अशा प्रकारचे येतात. हे आपण शाळेमध्ये गेलो आपल्या शाळा दाखला घेऊन, तर अशा प्रकारचा आपल्याला निर्गम दाखला ते देणार. हा ओरिजिनल जोडावा लागतो आणि हा ओरिजिनल ते घेतात. तर हा विद्यार्थ्यांचा निर्गम दाखला आहे, वडिलांचा निर्गम दाखला आहे आणि ह्यांच्या केसमध्ये त्यांच्या वडिलांचे डॉक्युमेंट्स नसल्यामुळे म्हणजे त्यांचं वय त्या ह्याच्यामध्ये नसल्यामुळे आपण इथे बघू शकता 1976चा यांच्या वडिलांचा जन्म होता. पण त्याच्या केसमध्ये त्यांनी पुरावे काकांचे लावले, त्यांच्यात 1964चा त्यांचा जन्म आहे. तर त्यांचा चुलत्यांचासुद्धा हा लागलेला आहे निर्गम दाखला. त्यानंतर फॉर्म 3चा जो ॲफिडेविट असतो हा कशा प्रकारचा असतो, तर अशा प्रकारचा हा असतो. ह्या फॉर्मॅट हे ॲफिडेविटसुद्धा सर्व बॉन्ड पेपरवरती बनवणं असं काही गरजेचं नाही आहे. तहसीलदार साहेबांच्या म्हणजे ऑफिसमध्ये तहसील ऑफिसमध्ये जाऊन ॲफिडेविटचे साध्या पेजवरती करतो ते सुद्धा व्हॅलिड आहेत. फक्त ते ॲफिडेविट्स करणं आहेत, फक्त एवढंच की ते 100च्या बॉन्ड पेपरवरती नसतील चालेल. परंतु हा एक मेथड आहे की 100च्या बॉन्ड पेपरवरती अशा प्रकारचं हा फर्स्ट पेज, हा सेकंड पेज, हा थर्ड पेज फॉर्म 3चा. फॉर्म 3 म्हटलं मगाशी त्याप्रमाणे की वंशावळ हा दर्शवितो की आपला संबंध कशा प्रकारचं कुठून आलेला आहे. हे थोडंसं ह्याने एक्स्ट्रा केलेलं आहे, ह्याची गरज नाही. सहदेव आहे तर सहदेवचा वडील कोण, तर धोंडू पांडुरंग कासरूंग, त्याच्यामधून सहदेव हे चुलते, तिथून नारायणचं, मग आपण विधी कासरूंग, अशा प्रकारचं हे वंशावळ आहे की कुठून कसे आपण आलो आहोत. 1965चा पुरावा आपण इथून जोडतो आहे, तर मग ते कसा वंशावळ आहे ते जोडलेलं आहे. थोडंसं डिक्लेरेशन की मी जी माहिती देतो आहे ती खरी आहे वगैरे वगैरे अशा प्रकारचं ती माहिती आहे. त्याचप्रमाणे फॉर्म 17 हा डिक्लेरेशन आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की कुठून कशा प्रकारचं जातीचा दाखला आणि कशासाठी करतो आहे वगैरे वगैरे, मी खरी आहे माहिती वगैरे, ह्या अशा प्रकारचा तो डिक्लेरेशन 17 फॉर्म नंबर आहे. तो अशा प्रकारचा काहीसा असतो. त्यानंतर आपण जे ॲप्लिकेशन स्वतः करतो आहे, तर कशा प्रकारचं करता येईल, तर ते आपल्याला आपण पुन्हा पेज नंबर आपण स्वतः केले प्रोसेस तर कशा प्रकारे करावे. हे सर्व कागदपत्र परफेक्ट व्यवस्थित जमा करून झाल्यानंतर हे व्यवस्थित सर्व असलेच पाहिजे. डॉक्युमेंट्स ओरिजिनलसुद्धा असले पाहिजे, ॲफिडेविट जे आहेत ते असले पाहिजे. हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला एक साईट आहे भारती व्हॅलिडिटी, त्याच्यावरती आपलं विद्यार्थ्याच्या ईमेल आय डी जी आहे, मोबाईल नंबरचा यूज तिथे आहे, तिथून आय डी बनवायची आहे. तो आय डी क्रिएट करायचा आहे, एक युजर आय डी तयार करायचा आहे. तो लॉग इन आय डी बनवल्यानंतर तिथं त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन हे बाकीचे हे जे पेपर बनवणं आहेत हे सर्व आपली ऑफलाईन प्रोसेस आहे. हे जिथून तिथून आपण करून घ्यायचे आहेत ॲफिडेविट्स. ते करून झाल्यानंतर मग ऑनलाईन हे सर्व कागदपत्र आपल्याला स्कॅन करायचे आहेत. पहिले स्कॅन करून घ्यायचे, त्यांची फाईल काही केबिनमध्ये करून घ्यायची असते. मग ते फोटो असो, सिग्नेचर असोत, आपले हे सर्व जे पेपर्स असोत, ते ची इंडिव्हिज्युअल फाईल बनवून ते काही केबिनमध्ये काही साईजमध्ये पर्टिक्युलर ते बनवून घ्यायचे. ते सर्व मटेरियल तयार झाल्यानंतर हे लॉग इन करून लॉग इनच्या मार्फत तिथे पूर्ण डिटेल भरायची आहे. ती डिटेल भरतून झाली की आपला फॉर्म कशा प्रकारचा दिसेल ते इथे आहे, की जे आपण डिटेल भरणार आहोत, जी डिटेल लिहिणार आहोत ती इथे आहे. आपला फोटो इथे येणार, आपली सर्व डिटेल्स इथे येणार, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, कुठे जन्म झाला, बर्थ प्लेस, सर्व काही, आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठली कास्ट, आपले किती कास्ट नंबर किती आहे, आपलं
कास्ट सर्टिफिकेट नंबर, कास्ट सर्टिफिकेटची डेट, कुठे इश्यू झाला ते, आपण कोणकोणते डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्यांचे ते टिक मार्क. त्यानंतर आपले ते गावातील जे 5 आडनाव आहेत ती आडनावं अशा प्रकारचे, कुठल्या राज्यातून आहोत, कुठला ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस कोणता आहे, टेम्पररी ॲड्रेस कोणता आहे त्याची माहिती. त्यानंतर हे अशा प्रकारची प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल आणि कॉलेज एज्युकेशन. तर ते कुठूनपर्यंत कसं झालं आहे तर ते पूर्ण हे पहिलं रायगड जिल्हा परिषदमध्ये झाले, मग लोकमान्य टिळकमध्ये झाले आणि मग सरदारमध्ये झाले. अशा प्रकारचं ते डिटेल आहे. ते झाल्यानंतर मग हे डिटेल्स आपली जी आपण डिटेल वरती घेतली आहे तीच डिटेल ती फॉर्मप्रमाणे अशा प्रकारची भरायला लागणार आहे. ह्या ज्या काही टिक्स आहेत काही महत्त्वाच्या ते परफेक्ट करायचे आहेत. हा पेज नंबर 5 ह्या काही महत्त्वाच्या टिक आहेत, ह्या आपल्या टिक समजल्या पाहिजे, ज्या त्या ह्याच्या हिशोबाने कोणतीही हा फॉर्म भरताना कुठेही चुकी करायची नाही आहे. चुकी केलीत तर मग ते आपल्या रिजेक्शनमध्ये जाणार, आपला खर्च, आपली फेरी, आपली वाया सर्व जाणार. जेव्हा आपण भरतो तेव्हा व्यवस्थितरित्या ते ऑप्शन चॉईस करायचे आहेत. सर्व जे करायचे आहेत ते आपले कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्याप्रमाणे ते चूज करणं आहे. हे आपले जे सिग्नेचर आहेत त्या स्कॅन करून सुद्धा आपण अपलोड केलेले आहेत. ते काही KB मध्येच करावे लागतात. हे ऑप्शन्स थोडेसे व्यवस्थित आपल्याला करणं गरजेचं आहे, चुकायचं कुठेच नाही. हे ऑनलाईन अपलोड केलं की आपल्याला हे अशा प्रकारची कॉपी येईल. अजून एक आहे पेमेंट स्लिपची पण येते. हे पूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ते सबमिट करायचं, फायनल सबमिशन करायचं. त्याच्यामध्ये सबमिशन करताना एक पेमेंट आपण भरायचं. पेमेंट झाल्यानंतर मग आपल्याला ती स्लिपसुद्धा, म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल जे होते पहिले ते ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट्स, त्यांची झेरॉक्स, ती झेरॉक्सला सत्यप्रत केलेली, त्या सत्यप्रतचा पूर्ण एक बंच सोबत हे ऑनलाईनचे आपण जो फॉर्म भरतो त्याचे 7 ते 8 पेज, त्याचा एक बंच सोबत आपली जी स्लिप जनरेट होते पेमेंट केलेल्याची ती स्लिप, असा हा पूर्ण बंच घेऊन आणि सोबत ओरिजिनल हे घेऊन मग आपल्याला आपला जो जिल्ह्याचा कास्ट व्हॅलिडिटीचा ऑफिस आहे, हे जिल्ह्यामध्ये एकच ऑफिस असतो. आपला मुख्य जो जिल्हा असतो तिथे रायगड जिल्ह्याचं अलिबागला आहे, रत्नागिरीचं रत्नागिरीला आहे. असं प्रत्येक जिल्ह्याला एकच ऑफिस असतं कास्ट व्हॅलिडिटीचं. तिथं आपण प्रत्यक्ष जाऊन ह्या सर्व गोष्टी सबमिट करणं आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट आपले हे व्हेरिफिकेशन केले जातात. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही एखादं घेऊन नाही गेलात तर तुम्हाला ते रिटर्न पाठवणार. ओरिजिनल हे कंपल्सरी आहे. किंवा कोणतेही ॲफिडेविट कमी झालं असेल, कुठे तुमची चुकी झाली असेल तर तुम्हाला ते रिटर्न पाठवणार. त्यामुळे जातानाच पुन्हा तयारीतच जाणं आहे. सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित क्लिअर करून जाणं आहे. कुठेही चुकी करायची नाही. कुठेही चुकी असेल तर पुन्हा आपल्याला रिटर्न पाठवणं किंवा आपल्याला त्यामध्ये चेंजेस करायला सांगणार. कास्ट व्हॅलिडिटी हा खूप महत्त्वाचा पेपर असल्यामुळे ह्याच्यामध्ये जराही हयगय स्वीकारली जात नाही. सरळ रिटर्न पाठवलं जातं. त्यामुळे कुठेतरी ॲडजस्ट होईल की चालेल उडधोड, तर तशा प्रकारचं होणार नाही. का जात पडताळणी आहे. जातीचा दाखला आपल्याला सहज मिळतो, पण जात पडताळणी ही खूप महत्त्वाचा असा घटक आहे. ज्याच्यातून मोठं आरक्षण मिळून एखादा व्यक्ती मोठ्या पदावरती जातो आणि त्याच्यासाठीच ही जात पडताळणी निघालेली आहे. त्यासाठी हे एकदम जरा स्ट्रिक्टली आहे याच्यामध्ये. तर कोणतीही चुकी करायची नाही. अशा प्रकारचे जमा करून जायचं. व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला ते काही दिवसांमध्ये आपल्याला मिळेल. राहिला प्रश्न आता, हे स्वतः आपण केल्यास अशा प्रकारचा प्रोसेस आहे. सर्व आपण स्वतः कागदपत्र करू शकता. कशा प्रकारचं आहे ते सांगितले, कोणकोणते लागतील ते सुद्धा सांगितलेले आहेत. आपल्याकडून म्हणजे आमच्याकडून म्हणजे सप्तरंगीकडून आपण केल्यास आपण कास्ट व्हॅलिडिटीचं करतो. केल्यास पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपण नालासोपारामधून, मुंबईच्या नालासोपारामधून, मोरेगावमधून हे डॉक्युमेंट्स तयार करून देऊ शकतो. आपण डॉक्युमेंट्स आमच्याकडे घेऊन येऊ शकता. आमच्या वाराला येऊ शकता रविवारी, किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. कोणकोणते कागदपत्र लागतील कॉन्टॅक्ट करण्या अगोदर पहिले हे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. कारण का ह्याच्यामध्ये हे व्हिडिओ बनवण्याचं कारणच असं आहे की ही एक माहिती
एकाला सांगायला एवढं वेळ लागत असेल 1 तास, अर्धा तास, तर ती सर्वांना सांगायला न व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे प्रत्यक्षदर्शी. त्यामुळे हा पहिला प्रथम व्हिडिओ बघा. त्यानंतर डॉक्युमेंट्स घेऊन म्हणजे कोणीही काहींनी स्वतःनीच ज्याला जमतं त्यांनी स्वतःनी करा. ज्यांना दुसऱ्याकडून कुठून करायचं त्यांनी तिथून करा. पण ज्यांना आमच्याकडून करून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा सांगत आहे मी, की आपल्याकडून एकतर व्याजबी दरामध्ये केलं जाईल. व्याजबी दर कसं ते पुढे सांगेनच मी. परंतु आपल्याकडून केल्यास आपल्याला मुंबईमधूनही करून मिळेल. पूर्ण महाराष्ट्रासाठी जे आपल्याला रेडी करून दिलं जाईल. विशेष रायगड जिल्ह्यासाठी एक विशेष सुविधा अशी आहे, की रायगड जिल्ह्याचं पूर्ण प्रोसेस विथ व्हेरिफिकेशन म्हणजे अलिबागला जाऊन व्हेरिफिकेशन करण्याचं प्रोसेससुद्धा केलं जाणार आहे. आणि त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांचे आहेत त्यांनासुद्धा काही काळजी करायची गरज नाही. त्यांचे सर्व A to Z तुम्हाला डॉक्युमेंट्स परफेक्ट इथून बनवून दिले जाईल. फक्त तुम्हाला आपापल्या जिल्ह्यामधच्या ऑफिस कॉलेज जाऊन ते फक्त बंच त्यांना दाखवणं आहे. ते जे सत्यपरतचे आहेत, झेरॉक्सचे आहेत ते बंच पूर्ण ते ठेवतील, ओरिजिनल बघणार आणि आपल्याला ते रिटर्न देणार. अशा प्रकारचं ते प्रोसेस तुम्हाला कंप्लीटली करून मिळेल. म्हणजे तुमचं कुठेही कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट्सचं कमी असेल काही तर ते सुधारित व्यवस्थित करून तुमचं काम कसं प्रोसेस होईल, रिटर्न दुसरी फेरी, तिसरी फेरी न व्हावी किंवा रिजेक्शन न व्हावं, काम आपलं पूर्ण न व्हावं, अशासाठी आपण हे तयार करून देणार. आता याच्यामध्ये जेव्हा आपण आपली फी आहे 3,000 रुपये ही मिनिमम आहे. आता ज्यांनी काहींनी केलं असेल तर त्यांना माहिती असतील. वेगवेगळी ह्या ठिकाणी फी आहे. शासकीय फी एवढी नाही आहे. पण प्रोसेस फी म्हणून एवढी आहे म्हणजे आपला इनडायरेक्टली खर्च होतो गाडी भाड्याला, ड्रायव्हिंगला, डॉक्युमेंट्स हे वेगवेगळे जमा करायला. आमच्याकडून आपण केलेत तर बरेचसे डॉक्युमेंट तुम्हाला एकतर पूर्ण मार्गदर्शन मिळणार, फीडबॅक मिळणार कारण का आपण केल्याचं काम अनुभव आहे. एक तुम्हाला हे जे स्वयंघोषणापत्र आहे ते आपल्याकडून मिळेल. दुसरं हे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही मिस्टेक असेल तर ते सुद्धा करून मिळणार आहे. त्यानंतर बरंचसं मार्गदर्शन ह्याच्यामध्ये कोणाला काही समजले नसेल तर ते सुद्धा मार्गदर्शन पर्सनली होऊन जाईल. त्यानंतर वडिलांचासुद्धा रहिवासी दाखला नसेल तर ते स्वयंघोषणापत्र आपल्याकडे फॉर्मॅट आहे. हमीपत्रही ते जो आहे तो आपल्याकडे फॉर्मॅट आहे. हा सुद्धा लागला तो सुद्धा आपल्याकडून मिळेल. त्यानंतर हे जे काही आहेत ज्यांचे सरळ आहेत डॉक्युमेंट्स त्यांना काही अडचणीचं नाही. पण ज्यांचं कन्फ्युजन आहे ते हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला प्रत्यक्ष समजावून केलं जाईल. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपले ॲफिडेविट्स हे करून मिळणार आहेत ह्याच प्राईजमध्ये, कोणतेही इतर चार्जेस नाही. हे जे ॲफिडेविट आहेत ते सुद्धा हे ॲफिडेविट आहेत ते हे जे ॲफिडेविट आहेत ते सुद्धा हे 26 नंबर ॲफिडेविट आहेत ते सुद्धा हे ह्याच प्राईसमध्ये करून मिळणार आहे. ऑनलाईनचं करायचं हे सुद्धा ह्याच्यामध्येच करून मिळणार आहे. ऑनलाईनचा प्रोसेससुद्धा आमच्याकडूनच करून मिळेल. त्यानंतर रायगडवाल्यांसाठी स्पेशल जसं म्हटलं तसं हे 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 जे आहेत काही कॉन्फ्लिक्ट 1965चा पुरावा नसेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा पर्सनल मार्गदर्शन आपल्याला मिळेल. जर आपण स्वतःहून एक कॅचअप केला तर जसं व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तर ठीकच आहे. पण जर नसेलच समजत आपलं कन्फ्युजन असेल, चुकायचं नसेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता. तर हे ॲफिडेविटसुद्धा आपल्या त्या प्राईजमध्ये येणार आहेत. ऑनलाईन प्रोसेससुद्धा त्याच प्राईजमध्ये होणार आहे आणि विशेष रायगडवाल्यांसाठी तर आम्ही स्वतःच तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करून येणार. कंपेअरमध्ये जर 3,000 फी आहे तर बाकी तालुक्यांचे जे आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये मायनस होणार आहेत. हे सुद्धा आपण लक्ष घ्यायचं आहे की कारण का आपण तुमचा गाडी भाडा त्याच्यातून कट करतो. मग जे इतर जिल्ह्यातील आहेत ते ग्राहक आल्यास आपल्याला आपलं काम करूनसुद्धा मिळेल. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला फीची सवलत दिली जाईल. यामध्ये झेरॉक्स, फोटो, प्रिंट, लॅमिनेशन कशा प्रकारचं असेल ते सर्व काही आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल. फक्त काही एक्स्ट्रा ॲफिडेविट जर झाले तर त्याची प्राईस वाढू शकते. जसं की जे नावात बदल असेल तर किंवा जातीमध्ये काही फरक झाला असेल तर त्याची थोडीशी कॉस्ट कदाचित वाढू शकते. तर अशा प्रकारचा हा जातीचा दाखला करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा कामाच्या आहे. त्यामुळे आपल्याला जर व्हिडिओ आवडली असल्यास, माहिती आवडली असल्यास नक्कीच आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्याला शेअर करा.
बराच वेळ घेऊन आपण DTV तयार केलेला आहे आणि अशाच प्रकारच्या शासकीय योजना अशी कामं करून घेण्यासाठी, काही माहिती, काही कामं करून घेण्यासाठी आपण आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचा आपण प्रयत्न करतो आहे, की जास्तीत जास्त कामं कमी एफर्ट्समध्ये, कमी रेंजमध्ये कशा प्रकारची होतील, याचा सातत्याने आपला प्रयत्न चालू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. जास्तीत जास्त सुविधा कामं आल्यानंतर आम्हालासुद्धा तेवढंच मोटिवेशन होईल, कोणती सुविधा आणायची, कशा प्रकारची आणायची आणि कशा प्रकारची सुविधा पुरवायची, जास्तीत जास्त आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्या गावातील व्यक्तींना शेअर करा आणि आपल्या नातेवाईकांना, आपले जे कोणी आजूबाजूला राहणार असतील, जे गरजू असतील, बऱ्याच जणांना हे जातीचे दाखले सध्या बनवायचे आहेत. तर अशा प्रकारचे करून मिळतील त्यांना शेअर करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या टॉपिकसाठी मिळू. धन्यवाद.